माऊली तुकोबांसह मानाच्या पालख्या पंढरपूरच्या वेशीवर आहेत। शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून पालख्या पंढरपूर जवळ दाखल झाल्यात। सर्व पालख्या उद्या पंढरपुरात असतील। वारकऱ्यांना आस लागलेली आहे ती लाडक्या विठुरायाच्या दर्शनाची। उद्याच्या आषाढी वारी सोहळ्यासाठी पंढरपुरात जय्यत तयारी सुरू आहे। यंदा पहिल्यांदाच दशमी दिवशी लाखो वैष्णव पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत। पांडुरंगाला भेटण्यासाठी लाखो वारकरी मंदिरात दर्शनासाठी आलेले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय पंढरपुरातले ही दृश्य आहेत। माऊली तुकोबांसह मानाच्या पालख्या पंढरपुरात दाखल होणार आहेत। विठ्ठलाच्या गाभाऱ्यातून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या ओवीप्रमाणे आता आपण पांडुरंगाच्या गाभाऱ्यात आलेलो आहोत आणि ज्या क्षणाची सगळे वारकरी वाट पाहत होते तो क्षण आता जवळ आलेला आहे। आषाढी एकादशीला अवघे काही तास उरलेले आहेत। त्याआधी पांडुरंगाचं हे थेट दर्शन आहे ते लोकशाहीच्या प्रेक्षकांसाठी आपण घडवत आहोत। सुंदर अशी पांडुरंगाची मूर्ती ही वारकऱ्यांचंच नव्हे तर सर्वांचंच लक्ष वेधून घेते आणि अवघ्या काही तासानंतर आषाढी एकादशीला सुरुवात होतीये। त्याआधी वारकरी आहेत ते पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होत आहेत। भान गेला शीन गेला अवघा झालाचे आनंद। आता वारकऱ्यांच्या आनंदाला पारावर उरलेला नाहीये, कारण की शेकडो किलोमीटर चालत आल्यानंतर वारकऱ्यांना आता त्यांचा पांडुरंग भेटू लागलेला आहे आणि पंढरपूर पूर्णपणे वारकऱ्यांनी न्हावून गेलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासूनची त्यांची पांडुरंगाला भेटण्याची इच्छा होती ती आता हळूहळू पूर्ण होताना पाहायला मिळते। गाभाऱ्यात आपण एक नजर टाकली तर संपूर्णपणे गाभाऱ्याची जी मेघडंबरी आहे ती सुद्धा यंदा नवीन बसवण्यात आलेली आहे। पूर्णपणे चांदीची अशी मेघडंबरी आहे ती तयार करण्यात आलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे जसं 700 वर्षांपूर्वी विठुरायाचं मंदिर होतं अगदी तसंच मंदिर जुन्या स्वरूपातलं मंदिर आहे ते पुरातन खात्याकडून साकारण्यात आलेलं आहे। या मंदिराचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि हा सगळा भक्तीचा सोहळा आहे तो सुद्धा आपण याची देही याची डोळा अनुभवतोय आणि विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आता वारकरी सुद्धा मोठ्या संख्येने पांडुरंगाच्या समोर येतात आणि नतमस्तक सुद्धा होत आहेत। कॅमेरामन निकेश मोरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।